नमस्कार, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण जो विषय निवडला आहे किंवा ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो असा आहे की लग्नापूर्वी, म्हणजे जी आपली मॅरेज सिरीज सुरू आहे त्यामध्ये आपण हा पाठ घेतोय की लग्नापूर्वी कुठली चर्चा व्हायला हवी, कुठलं बोलणं व्हायला हवं, कोणत्या विषयावर बोलणं व्हायला हवं, हे खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा आपल्याकडे काय होतं की लग्नाआधी बोलणी व्हायला हवी, लग्नाआधी बोलणी व्हायला, अरे लग्नाआधी बोलणी व्हायला हवी, पण कसली, कुठल्या विषयावर तुम्ही बोलता, देवाणघेवाण, हुंडा किती घेणार, काय किती घेणार, मुलगी काय शिकलेली आहे, याच फक्त विषयावर आपण बोलणी काय करायची ती करतो आणि म्हणतो की लग्नाची बोलणी झाली. पण लग्नाच्या आधी कुठली बोलणी करायची, तर करिअर. आज मुलीसुद्धा शिकायला लागलेल्या आहेत, त्यासुद्धा जॉब करत आहेत. त्यावेळी मुलीला आणि मुलाने दोघांनीही करिअर या विषयावर ओपनली बोलायला हवं की हा तुझं एज्युकेशन हे झालं आहे, माझं एज्युकेशन हे झालेलं आहे, मग आपल्याला तुला जॉब करायचा आहे का, किंवा मुलाची संमती आहे का की मुलीने जॉब करावा, मुलीची इच्छा काय आहे, जर तिला जॉब मिळाला तर तो दुसऱ्या गावी मिळाला तर काय करायचं, या सगळ्या गोष्टींवर, करिअरवर आपण बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं की आर्थिक नियोजन. लग्न म्हटलं, संसार म्हटला की आर्थिक नियोजन आलंच. तुम्ही कितीही प्रेमात बोला, पण पैसा हा संसार चालवायला सुद्धा महत्त्वाचा एक घटक आहे, हे आपण डावलून चालत नाही. तर त्यावेळी की आपलं आर्थिक नियोजन आपण कसं करायचं, किती वर्षात आपलं घर बांधायचं आहे, किती वर्षामध्ये आपल्याला गाडी घ्यायची आहे, किंवा कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, किंवा एवढं जरी नाही केलं तर आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की मुलगी लग्नाच्या वेळेस बोलते की हो हो मला कसंही चालेल, माझी तयारी आहे राहायची, आणि मग लग्न झाल्यावर होतं तुझ्या घरी हेच नाही आहे, तुझ्या घरी तेच नाही आहे, हे तुम्हाला याला खर्चाला पैसे देत नाही, तुम्हाला त्याला खर्चाला पैसे देत नाही. या सगळ्या वादामधून आपल्याला जर बाजूला राहायचं असेल, सुरक्षित राहायचं असेल, तर आर्थिक बाबतीत सुद्धा आपण बोलणं तेवढंच महत्त्वाचं आहे की बघ माझी एवढी एवढी सॅलरी आहे, एवढ्यात आपल्याला भागवायचं आहे, माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, या बाबतीत सुद्धा स्पष्टपणे मुलींनी किंवा मुलांनी बोलायला हवं. कारण आजकाल सिंगल किड जी आहेत बऱ्याच जणांना, तर कुणाला फक्त सिंगल डॉटर असते, मग त्यांचं काय, मग तिच्या आईवडिलाचं काय, तर ह्या गोष्टी आपण लग्न करताना विचारातच घेत नाही. आपण म्हणतो हां छान, काय मुलगी एकटीच आहे, आईवडील आहे, आईवडिलांचा पैसा आहे, हे खूप बोलायला म्हणजे तुम्हाला टोचत असेल, पण बरेचदा हा मुलगी एकटीच आहे आईवडिलाला, या कारणाने सुद्धा मुलं मुलीशी लग्न करतात. पण ठीक आहे, तो पैसा तिचाच आहे, तुम्हाला मिळेल नाही मिळेल, पण तुम्ही आजपासूनच त्याच्यावर डोळा ठेवून आहात, आणि तिच्या आईवडिलांचा सांभाळ कोण करणार, याविषयी सुद्धा चर्चा होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर येतात मुलं. आपल्याला मुलं किती होऊ द्यायचे, कधी होऊ द्यायचे. तर बऱ्याच जणांचं नको, मला ना माझं करिअर व्हायचं आहे, मला एवढ्यात बाळ नको, किंवा जेंट्सचं पण असतो की नाही आत्ता सध्या नको, 2 वर्ष आपण नको करायला. तर या गोष्टींवर लग्न होण्याआधी चर्चा होणं खूप महत्त्वाचं आहे. देन येतं की जबाबदारी. कारण लग्न म्हटलं की जबाबदारी आलीच, नुसत्या प्रेमावर तुमचं लग्न टिकत नाही. तर जबाबदारी, कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या घरी आहे, बहिणीचं शिक्षण आहे का, भावाचं शिक्षण आहे का, बहिणीचं लग्न आहे का, आईवडिलांची दुखणी आहेत का, की आणखी कुठल्या जबाबदाऱ्या आहेत का, तर त्या कशा पद्धतीने घ्यायच्या आहे, ती जबाबदारी घेण्याची तिची किंवा त्याची इच्छा आहे का, तयारी आहे का, हे सुद्धा जाणून घेणं लग्न करण्याआधी फार गरजेचं आहे. कारण आपण जर एक उदाहरण जर बघितलं की बरेचदा काय होतं की आपण लग्न करताना फक्त मुलगी कशी आहे, तिला काय काय आवडतं, काय काय नाही आवडतं, आणि त्यात आपण असं काही बोलतो की हां चालेल मला, चालेल मला, चालेल मला. मुलगाही म्हणतो, त्याला मुलगी दिसायला फार आवडलेली असते, वडील पैसेवाले असतात, आणि म्हणतो हां मला मुलगी पसंत आहे, ओके 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 ओके.
हे सगळं झाल्यावर त्यानंतर आपण मग जेव्हा वेळ येते की आपण बोललोच नसतो की हां मला जॉब करायचा आहे, तो कुठे करायचा आहे, पण या विषयावर आपण काही लग्नाच्या आधी चर्चाच केली नाही. मग मुलगा गावाकडे त्याचा जॉब आहे, तो एखाद्या संस्थेच्या शाळेत आहे असा आपण विचार करूया किंवा गृहीत धरूया, किंवा त्याचा एखाद्या गावात व्यवसाय आहे आणि मुलीला जर शहरात दुसरीकडे जॉब मिळाला तर मग तिने जायचं का? मग त्यावरून भांडणं तयार होतात आणि मग ती कशी सॉल्व्ह करायची? त्यापेक्षा या सगळ्या गोष्टींचा विचार, चर्चा आपण लग्न करण्याच्या आधी करणं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे वर आपण चर्चा करणं गरजेचं आहे. कारण जर म्हणत असेल की नाही तू तर बोलला होता की हो तू करिअर करू शकतो, मग आत्ता का म्हणतो की तू इकडे जायचं नाही, तर ही भांडणं कधी मोठ्या भांडणात छोटी रूपांतर याचं सांगता येत नाही. तेव्हा या चर्चा करणं, या विषयांवर चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे लग्नाच्या आधी. नंतर प्रेम म्हणजे यशस्वी विवाह का? म्हणजे प्रेम असलं की लग्न यशस्वी होतं का? तर याचं उत्तर म्हणेल नाही. प्रेम ही विवाहाची सुरुवात नक्कीच आहे, पण प्रेम हे विवाह यशस्वी होण्यासाठी एक घटक आहे. फक्त प्रेमाने तुमचा विवाह कुणाचाही विवाह यशस्वी होत नाही. ती फक्त सुरुवात करते आपल्या नात्याला समोर नेण्यासाठी. प्रेमासोबतच आदर, सुसंवाद, जबाबदारी, संयम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विवाह टिकतो तो प्रेमापेक्षाही विश्वास, संयम, संवाद या गोष्टी असेल ना तर प्रेम असणारच हो. नसेल तरीही ते निर्माण होतं. इतकी या गोष्टींमध्ये ताकद आहे. पण तुम्हाला थोडा धीर धरावा लागतो. नाही तर नुसतं आमचं प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. अरे प्रेम आहे, पण तुमचा संवाद आहे का? अशी कितीतरी जोडपी मी बघितलेली आहे की त्यांचं मनातून एकमेकावर खरंच प्रेम आहे, पण संवादच नाही. आणि ज्यावेळेस संवाद तुटतो तेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि ते नातं तुटायला लागतं. आपला विवाह, आपलं नातं टिकवायचं असेल तर सुसंवाद साधणे, संयम ठेवणे, जबाबदारी घेणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तरच आपला विवाह हा यशस्वी विवाह होऊ शकतो. तुम्हाला ही मॅरेजची सिरीज कशी वाटली, म्हणजे विवाह ही सिरीज कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी नक्कीच त्याचे उत्तर देईन. आणि विवाह किंवा जे व्यक्ती विवाह करू इच्छितात त्यांना जर काही समस्या असतील, त्यांना जर समुपदेशनाची गरज असेल, काही मदतीची गरज असेल तर तुम्ही प्रांजल माइंड केअर या काउन्सिलिंग सेंटर जे की मी चालवते तिथे जर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ड्रॉप केलेला आहे. तुम्ही त्या नंबरवर कॉल करून तुमची अपॉइंटमेंट ऑनलाईन और ऑफलाईन या दोन्ही काउन्सिलिंग सेशनसाठी बुक करू शकता. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.